वेट लॉस करताय, मग ही 10 मिनिटात तयार होणारी हाय प्रोटीन सोया चिली रेसिपी नक्की ट्राय करा आणि डिनरमध्ये नक्की खा. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, आज आपण करतो आहे वेट लॉस सोया चिली. अगदी झटपट आणि अगदी कमी साहित्यामध्ये होणारी ही रेसिपी आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे सोया चंक जे आहेत ते घेतलेले आहेत. मी छोटेवाले घेतलेले आहेत. तुम्ही कोणत्याही साईजचे घेऊ शकता, छोटे मोठे. भिजत ठेवलेले आहेत, अगदी 15 मिनटं भिजत ठेवलेले होते पाण्यामध्ये. त्यानंतर आपल्याला साफ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. झाकण ठेवून देते आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण धुवून घ्यायचे आहेत. थोड्याशा फुलल्या जातात. आणि इथे मी पाणी गळायला ठेवलं आहे. तोपर्यंत आपल्याला बाकीचं लागणारे साहित्य पाहूया. तर इथे मी लसूण घेतलेला आहे 5 पाकळ्या. त्याचबरोबर कांदा, सोयासुद्धा छान अशा पाणी काढून साफ धुवून घेतलेल्या आहेत. शिमला मिरची, गाजर, कांदा आणि इथे लसूण घेतलेले आहे सोलून. तर लसूण आपल्याला बारीक बारीक चॉप्ड करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने. तुम्हाला हाताने जमत नसेल तर ट्राय करू नका, चॉप करून घ्या चॉपरमध्ये. तुम्ही कोणत्याही शेपचा कांदा, शिमला मिर्च, गाजर तुम्हाला हव्या तशा शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. तर मी ते उभ्या स्लाईसमध्ये कट केलेला आहे. आणि एका साईडला पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅनमध्ये अगदी अर्धा चमचापेक्षा सुद्धा कमी तेल टाकून घ्यायचं आहे. अगदी कमी तेल टाकलेलं आहे मी, तुम्ही पाहू शकता. 2 थेंब फक्त तेल टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला चॉप्ड गार्लिक जी होती, लसूण, ती आपल्याला टाकून घ्यायची आहे. थोडंसं परतवायचं आहे फ्लेवरसाठी. आणि त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा वगैरे आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. इथे कांदा पूर्णपणे शिजवायची गरज नाही आहे. त्यानंतर आता आपण इथे शिमला मिरची आणि गाजर कट केलेले आहे ते टाकून द्यायचं आहे. जितकं पातळ जमेल तितकं आपल्याला पातळ कट करायचं आहे. तर आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही अजून तुमच्या आवडीच्या भाज्या इथे टाकू शकता, जसं की कोबी किंवा कॉर्न टाकू शकता. जर गाजर नको असेल तर स्किप करू शकता. थोडंसं मीठ टाकायचं आहे जेणेकरून आपला वेजीस आहेत त्या थोडा सॉफ्ट झाला पाहिजे. छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला सोया टाकून घ्यायचं आहे. ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर इथे मी माझ्याकडे पिझ्झा मिक्स होतं तर मी ते यूज करते. चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो वेगळं वेगळं टाकलं तरीसुद्धा चालेल. आणि इथे मी थोडीशी काळी मिरी पावडर टाकणार आहे, कारण मी इथे ग्रीन चिली वगैरे अजिबात यूज केलेली नाही आहे. आणि इथे तुम्ही शेजवान चटणी यूज करू शकता, पण मी इथे स्किप केलेले आहे कारण मला थोडं लाईटच खायचं होतं त्याच्यामुळे. आणि फक्त मी थोडं काश्मीरी रेड चिली पावडर टाकलेलं आहे, थोडंसं कलर चेंज करण्यासाठी. आणि थोडंसं आपल्याला इथे लेमन ज्यूस टाकायचं आहे. आवडत असेल टाका, स्किप केला तरी चालेल. आणि इथे थोडंसं पाणी टाकून आपल्याला अगदी 2 मिनटं इतकं परतवून घ्यायचं आहे. छान असं परतवून झाल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता छान अशी आपली वेट लॉस चिली, सोया चिली आपली रेडी झालेली आहे. छान अशी फक्त असे 2 मिनटं टॉस्ट करून आपली सोया चिली रेडी आहे. तर फ्रेंड्स, अशा छान छान यम्मी रेसिपीजसाठी रियाज किचनला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकनचं बटन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा पण मी नवीन रेसिपी अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन पोहोचेल आणि तुम्ही माझे व्हिडिओज पाहू शकता. बाय. पुन्हा भेटूया आपण अशा छान टेस्टी आणि मस्त व्हिडिओमध्ये. हेल्दी खा, फिट राहा आणि जितकं जमेल तितकं लवकर डिनर करा. बाय.